डाएट नको, फक्त वर्कआउट करून वजन कमी करू, हे बरेच लोक म्हणतात. मग हे सायन्स नक्की ऐका. नंबर 1, जर खाण्यामध्ये प्रोटीन आणि मायक्रोन्यूट्रिएंट नसेल तर मसल ब्रेक होतात आणि स्ट्रेंथ कमी होते. विदाऊट प्रोटीन शरीर मसल तोडून एनर्जी बनवतं, त्यामुळे वजन कमी होतं, पण ते मसलचं वजन कमी होतं आणि फॅट तशीच राहते, म्हणून स्ट्रेंथ कमी होते. नंबर 2, शरीरात एनर्जी डेफिसिट निर्माण करायला फक्त वर्कआउट पुरेसा नाही. 1 तास वर्कआउट केल्यावर 300 ते 400 कॅलरी खर्च होतात, पण एका थालीपीठातच 300 कॅलरी असतात. जर खाण्यावर नियंत्रण नसेल तर फॅट लॉस होणारच नाही. नंबर 3, फक्त वर्कआउट म्हणजे ओव्हर ट्रेनिंग, क्रेव्हिंग आणि हार्मोनल इम्बॅलन्स. शरीराला योग्य पोषण नसेल तर शरीर थकते, रिकव्हर होत नाही, त्यामुळे कार्टिसोल, स्ट्रेस हार्मोन्स वाढतो आणि फॅट बर्न करणं थांबतं, त्यामुळे शरीर गोड खाण्याची मागणी करतं. नंबर 4, सस्टेनेबल फॅट लॉस म्हणजे 80% डाएट आणि 20% वर्कआउट. ही सायंटिफिक गाईडलाईन अनेक स्टडीजने सपोर्ट केलेली आहे. जर जेवणामध्ये योग्य प्रपोर्शन नसेल तर वर्कआउटचाही परिणाम होणार नाही, त्यामुळे फ्रस्ट्रेशन आणि वेट रिगेन होते. वर्कआउट करणं गरजेचं आहे, पण शरीर पोषणाच्या अभावात लढत असतं. फिटनेस म्हणजे फक्त घाम गाळणे नव्हे, तर योग्य झोप, योग्य पोषण, योग्य हायड्रेशन आणि मनशांती सुद्धा आहे. कमेंट करा फिक्स माय रुटीन आणि अशीच सायंटिफिक माहिती पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.